नमस्कार. अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग 72वा आज आपण पाहणार आहोत आणि आता याच चॅनलवरती आपल्याला स्टोरी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळी रुपाली आणि अर्जुन उठून फ्रेश होऊन खाली येतात. सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करतात. आज रुपालीची अपॉइंटमेंट होती डॉक्टरांकडे. दोघेही एक्सायटेड सुद्धा होते आणि थोडीशी भीती सुद्धा वाटत होती त्यांना. सगळं काही ठीक असेल ना हा प्रश्न मनात येऊन त्यांच्या बाळाबद्दल काळजी सुद्धा वाटत होती. पण सगळं ठीकच असेल असा पॉझिटिव्ह विचार करून मनाला समजावत होते दोघेजण. सदा सौभाग्यवती भव, खुश राहा, आनंदी राहा. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी अर्जुनची मॉम आणि अर्जुनचे डॅड यांच्या पाया पडून रुपाली आशीर्वाद घेते. तसे दोघेही तिला आशीर्वाद देतात. रुपाली देवघरात जाऊन आशीर्वाद घेऊन मग जा, मॉम बोलतात. तसं अर्जुन आणि रुपाली त्यांच्या घरातल्या देवघरात जाऊन आशीर्वाद घेतात आणि हॉस्पिटलला येतात. पूर्ण रस्त्यात दोघेही शांतच होते. एकमेकांसोबत काहीच बोलत नव्हते. दोघांच्याही मनात जे काही चालू होतं ते दोघांनाही माहिती होतं. कितीही एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न केला तरी मनात थोडीशी भीती वाटतच होती. सगळं काही ठीक असावं असं मनोमन सारखं देवाला प्रार्थना करत होते दोघेही. विचार करता करता त्यांची गाडी कधी हॉस्पिटल बाहेर येऊन थांबली त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही. अर्जुन गाडीतून खाली उतरतो आणि रुपालीला हात देतो. रुपाली सुद्धा त्याच्या हातात हात ठेवून गाडीतून खाली उतरते. अर्जुन रुपालीची खूपच काळजी घेत होता. मग ड्रायव्हर त्यांची गाडी घेऊन हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये जातो. अर्जुन रुपालीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. त्यांची ज्या डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती ते त्या डॉक्टरांच्या केबिन बाहेर येऊन बाहेर बाकडावर बसतात. त्यांच्या आधी एक अपॉइंटमेंट होती व त्यांचा नंबर होता. रुपाली बसल्यावर आजूबाजूला पाहत होती. लहान बाळांचे पोस्टर पाहून मनात वेगळाच आनंद दाटून येत होता. काही दिवसांनी आपल्या हातात पण असंच बाळ असेल विचार करूनच खूप भारी वाटत होतं अर्जुनला तर. मिस्टर अँड मिसेस किल्लेदार नर्स बाहेर येऊन त्यांना बोलवते. तसं अर्जुन आणि रुपाली उठून केबिनमध्ये जातात. गुड मॉर्निंग मिस्टर अँड मिसेस किल्लेदार, डॉक्टर हसून त्यांना बोलतात. गुड मॉर्निंग. अर्जुन आणि रुपाली सोबतच डॉक्टरांना बोलतात. आधी आपण मिसेस किल्लेदार यांचं चेकअप करून घेऊ, मग सोनोग्राफी करू, डॉक्टर अर्जुनकडे पाहून बोलतात. ओके डॉक्टर. अर्जुन डोळ्यांनीच रुपालीला धीर देतो. तसं रुपाली उठून डॉक्टर सोबत आतमध्ये जाते. डॉक्टर तिचं चेकअप करतात. सगळं काही ठीक होतं. रुपालीची तब्येत सगळे काही व्यवस्थित होतं. तसं तिला सोनोग्राफी रूममध्ये घेऊन जातात. बाहेर येऊन नर्स अर्जुनला सुद्धा आत बोलवतात. नर्स रुपालीचा टॉप वर करून पोटाला जेल लावते. मग डॉक्टर त्यावर मशीन फिरवू लागतात. रुपालीने अर्जुनचा एक हात घट्ट पकडला होता कारण तिला खूप भीती वाटत होती. अर्जुनचा सुद्धा एक हात तिच्या डोक्यावर तर एक हात तिच्या हातात होता. तो सुद्धा एकटक समोर स्क्रीनकडे पाहत होता. हे पहा, ब्लॅक डॉट आहे ना, ते तुमचे बेबी आहे. डॉक्टर हाताने एका काळ्या ठिपक्याकडे इशारा करून बोलतात. तसं अर्जुन आणि रुपाली त्या डॉटला पाहून लागतात. दोघांचेही डोळे पाण्याने भरून आले होते. तोंडातून शब्द फुटत नव्हते. कितीही पाहिलं तरी मन भरतच नव्हतं. असं वाटायचं त्या डॉटलाच पाहतच राहावं. किती छोटंसं होतं त्यांचं बेबी. कधी मोठं होईल आणि ते त्याला हातात घेतील असं झालं होतं दोघांनाही. थँक्यू. अर्जुन खाली झुकून रुपालीच्या कपाळावरती ओठ टेकवतो. तसं रुपाली डोळे बंद करते आणि तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी बाहेर येऊन कानांच्या मागे जाऊन केसात विरून जातं. अर्जुनला असं वाटत असतं की हे सुख फक्त आणि फक्त मला रुपालीमुळेच मिळालेलं आहे. तर आता इकडे बेबी एकदम ठीक आहे. फक्त खूप अर्ली स्टेजमध्ये प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली म्हणून अजून बाळाला हार्टबीट आले नाही. पण पुढच्या 1-2 आठवड्यात येतील तेव्हा आपण पुन्हा एकदा सोनोग्राफी करून पाहू, डॉक्टर बोलतात. तसे दोघेही होकारार्थी मान हलवतात. सोनोग्राफी झाल्यावर अर्जुन रुपालीला घेऊन पुन्हा केबिनमध्ये येतो. डॉक्टर त्यांना मेडिसिन लिहून देतात. अर्जुन त्यांच्याकडून रुपालीसाठी डाएट चार्ट लिहून घेतो. तिची कशी काळजी घ्यायची, काय करायचं काय नाही सगळं विचारून घेतो. प्रश्न विचारून त्याने अगदी भांबावून सोडलं होतं डॉक्टरांना. रुपाली सुद्धा आता वैतागून त्याच्याकडे पाहत होती कारण तो खरंच खूप प्रश्न विचारत होता. त्याचे काही प्रश्न ऐकून तर रुपालीला लाजून चेहरा कुठे लपू आणि कुठे नाही असं झालं होतं. इतकं अर्जुन वेगवेगळे प्रश्न डॉक्टरांना विचारत होता. डॉक्टर सुद्धा त्याची एवढी काळजी पाहून रुपालीकडे पाहून गालात हसत होत्या. शेवटी सगळे प्रश्न विचारून झाल्यावर अर्जुन रुपालीला घेऊन बाहेर येतो. अर्जुन केमिस्टकडून रुपालीचे सगळे मेडिसिन घेतो. मग दोघेही गाडीत येऊन बसतात. अहो, काहीही प्रश्न विचारत होता तुम्ही, रुपाली लटक्या रागात अर्जुनला बोलते. अरे काहीही काय, जेन्युअल प्रश्न होते माझे सगळे, अर्जुन रुपालीला बोलतो.
तसं रुपाली त्याच्याकडे पाहून डोळे फिरवते. मग रुपालीच्या सांगण्यावरून अर्जुन तिला मंदिरात घेऊन येतो. रुपालीची खूप इच्छा होती की आता मंदिरात जाऊन पाया पडावं, तर मग तिच्या सांगण्यावरून अर्जुन तिला मंदिरात घेऊन येतो. तिथे देवबाप्पाला थँक्यू बोलून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन दोघेही घरी येतात. तर तिथे तिच्यासाठी आधीच सरप्राईज वाट पाहत होतो. आई बाबा. रुपाली तिच्या आईबाबांना पाहून खुश होऊन थोडी पळतच त्यांच्या दिशेने जाते. हळू. तसं सगळे सोबतच ओरडतात. तसं रुपाली चेहरा बारीक करून सॉरी बोलते आणि आईबाबांना घट्ट अशी मिठी मारते. अर्जुननेच मॉम यांना तिच्या आईबाबांना फोन करून घरी बोलवायला सांगितलं होतं. तसं मॉम यांनी सकाळी रुपाली आणि अर्जुन गेल्यावर लगेच त्यांना घरी बोलावून घेतलं होतं आणि गुड न्यूज सांगितली होती. तेव्हा त्यांना एवढा आनंद झाला होता की त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू थांबायचं नावच घेत नव्हतं की फायनली आता त्यांच्या जावयाने त्यांना स्वीकारलेला आहे. याचा तर आनंद वेगळाच, पण आपल्या मुलीला सुद्धा आता बाळ होणार आहे याचाही त्यांना खूप आनंद होता. कॉंग्रॅच्युलेशन. तिचे आई बाबा सोबतच तिच्या गालावर ओठ टेकून बोलतात. तुम्हाला पण आजी आजोबा. रुपाली हसून बोलते. तसं आजी आजोबा ऐकून कानाला एक वेगळंच सुख भेटलं होतं त्यांना. कॉंग्रॅच्युलेशन बेटा. रुपालीचे बाबा अर्जुनला पाहून बोलतात. थँक्यू. अर्जुन त्यांना बोलतो. तसं त्यांच्या तोंडून बाबा ऐकून त्यांना जास्तच भरून येतं. त्याच्या तोंडून बाबा ऐकून त्यांना जास्तच भरून येत होतं. रुपाली सुद्धा पाणवलेल्या डोळ्यांनी त्याला पाहत होती. अर्जुन तिच्याकडे पाहतो तर ती ओठात पुटपुटत थँक्यू बोलते. तर अर्जुन तिच्याकडे पाहून स्माईल करतो. वहिनी, मला बाळाला पाहायचं आहे. रिपोर्ट दाखव पटकन. आरव अधीर होऊन रुपालीला बोलतो. तसं रुपाली हसत अर्जुनकडून रिपोर्ट घेते आणि आरवला दाखवते. त्यात बेबी कुठे आहे. डॉक्टरांनी तिला जे जे सांगितलं ते ती आरवला सांगते. वाव, किती क्यूट आहे माझी प्रिन्सेस. आरव फोटोवर ओठ टेकून बोलतो. तसं सगळेच त्याला हसू लागतात, कारण ह्याला कसं कळलं प्रिन्सेस होणार आहे म्हणून. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आता या चॅनलवरती इथून पुढे राहिलेले भाग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चॅनलवरती थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण इकडे आता स्टोरी टाकणार आहोत. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढची कंटिन्यू स्टोरी पाहायला मिळेल. धन्यवाद.